ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्तिः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। हे प्रभो आनन्ददाता ज्ञानहं कोटि शीघ्रसारे दुर्गमो दूर हमसे कीजिए लीजिए हमको शरण में हम सदाचारी बने ब्रह्मचिंतक धर्म रक्षक वीर व्रतधारी बने। हे प्रभु आनंददाता ज्ञान हमको दीजिए निंदा किसी की हम किसी से भूल कर भी ना करें सत्य बोले झूठ त्यागे मेल आपस में करें। हे प्रभु आनंददाता ज्ञान हमको दीजिए प्रेम से हम गुरुजनों की नित्य ही सेवा करें दिव्य जीवन हो हमारा तेरे यश गाया करें। हे प्रभु आनंददाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गमों को दूर हमसे कीजिए दूर हमसे कीजिए। I'll give you 1-2 minutes. If you have got Hanuman Chalisa, open it. Otherwise, you just, if it's in the mobile, search and find it out. I think everyone knows it, but still. Okay. ये गुरु चरण सरोज रज निज मनुपुर सुधारि बरनौ रघुबर विमल यशु जो दायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजन पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी घुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा
हाथ वज और ध्वजा विराजे, कांधे तुंग जनेऊ साजे। शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन। विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया। सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा। भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे। लाय संजीवन लखन जियाए, वीर रघुवीर हर्ष उर लाए। रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत सम भाई। सहस बदन तुमरो जस गावे, अस कहि श्रीपति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिंसा। जम कुबेर दिगपाल जहाते, कवि कोविद कहि सके कहाते। तुम उपकार सुग्रीव कीना, राम मिलाए राजपद दीना। तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। युग सहस्र जो जन पर भानु, लील्यो ताहि मधुर फल जानु। प्रभु मुद्रिका मेरु कमाहि, जल दिलांग गए अचरज नाही। दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम रे तेते। राम दुआरे तुम रखवारे, होतन आज्ञा बिनु पैसारे। सब सुख लय है तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज समारो आपै, तीनों लोक हाकते कापै। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे। तब पर राम तपस्वी राजा, इनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारों जुग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, असबर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुबर पुर जाए, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरै हनुमत बल बीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। जो सत बार पाठ कर कोई, छूटे बंदी महासुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरी सा। तुलसीदास सदा हरिचेरा, कीजय नाथ हृदय महडेरा। कीजय नाथ हृदय महडेरा। पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसो सुरभूप। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय, गोस्वामी तुलसीदास की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समंदर, वीर मारुति वीर मारुति। वीर मारुति वीर मारुति। वीर मारुति अति वीर मारुति। गीत मारुति संगीत मारुति। दूत मारुति राम दूत मारुति।
भक्त मारुति परम भक्त मारुति, भक्त मारुति परम भक्त मारुति, वीर मारुति गंभीर मारुति, अति धीर मारुति संगीत मारुति, रामदूत मारुति परम भक्त मारुति। उमापति महादेव बोलो हे स्वतंत्र ये सद्गुरुनाथ महाराज की जय जय। We are doing the 28th non, right? Right, no? अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युत्सं समुपस्थितं दन्ति सीदन्ति सुखं च परिशुष्यति परिष्यति वेतसितं शरीरे मे सोमहर्षस्य जायते गाण्डीव तिथपर्यंत त्रंसते गांडीवानंतर घेऊया आणि एवढं घेऊ त्यांचे नाही रीड somebody. Niskala, you got the book? Not yet. Not yet. Okay. Yeah. Read Ramakant. Okay. Arjuna said, "Seeing these my kinsmen, O Krishna, arrayed eager to fight, my limbs fail and my mouth is parched, my body quivers and my hair stands on end." In these two stanzas, there is an exhaustive enumeration of the symptoms that the patient could then recognize in his own physical body as a result of his mental confusions. That which Sanjaya had glorified as pity when coming out of Arjuna's own mouth gains a more realistic expression. Arjuna says, "Seeing my kinsmen gathered here anxiously determined to fight, my limb shivers," etc. All these symptoms are described in the textbooks of modern psychology as typical symptoms of the mental disease named anxiety state neurosis. So true, no? Whenever we get tensed up, if somebody is sick at home during Corona, if you hear some not such a good news, what happens first? First symptoms is that they want to go, limbs fail, mouth is parched, you feel like drinking water, body quivers, and hair stands on end. No, you feel blanked out, and that was the same state of Arjuna. Why? Because what he saw was he saw all his kinsmen, all the kinsmen was in front of him, all were his near and dear ones. And the very thought that I have to fight against them, and not only fight, but again destroy them and kill them, that suddenly he got that what is that Guru says anxiety state neurosis. And how to kill them. And it is not unnatural. Therefore, you can't blame Arjuna also. Ye kya hai Arjuna? It happens in each one of us. I don't see always in this Bhagavad Gita the most important point that each one of us to carve it on your mind that each stanza is related to me. It is not the story of Bhagavad Gita I was giving to Arjuna. It just try to correlate it with our own self, and they will find. Then you can learn out of it.
Others, Arjuna telling, I mean, Gita is told by Krishna to Arjuna, he's telling Bhakti, Jnana, Karma, Raj, Yoga, everything. Okay. Let us try to correlate. Once you try to correlate with us, you'll find the joy, the inner joy which you get. And therefore, this state which is Arjuna is going through is going on in each one of us our lives, right from childhood till this age. Childhood, we are at different problems. When teacher used to catch us, we used to get anxiety neurosis. होमवर्क नहीं किया क्या होएगा. देन केम यूथ, मार्क नहीं मिलेंगे तो मम्मी डैडी क्या बोलेंगे, पास होंगे क्या नहीं, एडमिशन मिलेंगे क्या नहीं. एवरी एवरी ईच एंड एवरी एडमिशन मिला तो विच कॉलेज, ईच एंड एवरी स्टेप इन लाइफ है ना. लड़के लोग के लिए हाउ हाउ व्हाट विल बी माय हस्बैंड, आई डोंट नो व्हाट विल हाउ विल बी, will I choose the right home. Every time this when this अगर the questions arise, every time you go to this what state neurosis, and it happens to each one of us. There is no need to say, "Arey, usko I don't get anything." Then you are telling lies. कधी ना कधी सारखं होत असतं. हम्म. कारण नसतं ना. आणि माझ्या तर आयुष्यात सारखंच होतं. पाणी आलं नाही, पाणी का नाही आलं, लाईट गेली, लाईट का गेले, सारखंच. It happens. आता काय करणार, गेले तर. And it is not given here, it is there in the antidote to it is acceptance and full firm faith in the Lord. As Guruji told us, always follow 2G, the Guru and Gobind. गुरुजींचं काय सांगितलं गुरुजींनी, ऑलवेज फॉलो 2G. एक, you stick up to the Lord, that is unflinching faith on the Lord, and unflinching faith on the words of the Guru. गुरुदेवांनी सांगितलं ना, करायचं. तो काय फरक पडतोय. Unless and until you surrender to a higher body or higher Mahatma, then you cannot, you'll not be able to progress. Simple reason. You are roaming on the streets and you have lost your way, and there you don't have any option what to do. You have to ask somebody, and then on that person you have to keep full faith, and whatever he tells you have to unflinchingly follow. You don't ask him, while right now I want to go left way is better, I'll go on the left. He says go on the left, you'll go on the wrong path, you'll not reach your destination. Similarly, when on this field, on this field of spirituality, whatever the Guru says, you have to hear it unflinchingly, without any doubt, without any question. बोला ना सुनने का. हाँ, doubts might arise. You can ask. That is not there. The doubts might arise, but then you have to have the faith that when what Guruji or Gurudev is telling is the ultimate truth. Here we have seen Gurudev, but in all the scriptures, all the saints are there. Tukaram Maharaj is there, Jnaneshwar Maharaj is there, Ramdas Swami is there, Shankaracharya is there, Raman Maharshi is there. Because they have, why we have to keep faith? Because they have reached that goal, and when they have reached the goal, they are telling us what path we should go. Okay. Continue. Ravi, Gandhi, you just again today also I forgot. Next time I'll not forget. गाण्डीवं स्रंस्रते हत्वा त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. The Gandiva bow slips from my hand and my skin burns all over. I am also unable to stand and my mind is whirling around, as it were. Here, Arjuna is adding some more details of the symptoms of his disease. Earlier, we had a list of symptoms that manifested on the physical body. Now, in this stanza, Arjuna tries to report recognized symptoms of the maladjustments at his mental level. Not only is his mind unsteady, agitated, and chaotic, but it has lost all its morale. It has come down to the stupid level of accepting and recognizing superstitious omens portending disastrous failures and imminent consequences. Not only does the following stanza vividly picture to us his mental confusions,
but it also shows how far his discrimination has been drained off and his morale destroyed. Hmm. Whenever such conditions, situations arise in our life, first thing what happens is we get drained out. Our confidence is shattered. Morally, ethically, we are doomed. काय करायचं समजत नाही. Then you go to ज्योतिषला काय म्हणतात? Fortune tellers. Astrologer. Astrologers, everywhere. And what they will tell you? When the Ram, when it's in the Tushira said, जाने की ना तो सहाय करे जब मन बिगाड़े करे से मन तेरे. Who can disturb in the Lord Rama is taking care of it? What will Navagrah, Sani, Rahu, Ketu, what can they do? We know our problem is every step on every time in our life our faith becomes shaky. Why it happens I don't know. It is human psychology म्हणा काय म्हणा किंवा we are not yet matured enough in our sadhana that काहीतरी थोडं तरी झालं तर आपण we get upset. And in order to avoid this, you have to be mentally strong. And in order to be mentally strong, your sadhana should be regular and consistent. And in order that your sadhana should be consistent and regular, you have to develop love for the Lord. प्रेमातून सगळं येतं नाहीतर होत नाही. तुम्ही किती म्हणा मी करीन पण जर प्रेम नसेल ना तर काय मेकॅनिकल. I'll give you an example. There are lakhs and lakhs of temples all around the world. आहे की नाही? काही काही जागृत स्थान आहे. जगन्नाथपुरी आहे, शिर्डीचं साईबाबांचं आहे, तिरुपती बालाजी आहे, तुळजाभवानी आहे, शक्तीपीठ आहेत, अमरनाथ आहे, 4 हे आहेत काय केदारेश्वर, बद्री केदार सगळे आहे की नाही सगळे स्थान. आता त्या एव्हरी पिलग्रिम स्पॉट तिथे पुजारी आहेत की नाही 10, 12, 15, 16 पुजारी आहेत. त्यांच्या हॅव यू सीन एनी डिफरन्स इन दर लाईफ? They come mechanically. People वैष्णोदेवीला येतात फ्लाइट फ्रॉम क्लाइम्बिंग 14 किलोमीटर कम. पण तिकडचं स्थानिक पूजन काही नसतं त्याच्यात. एखाद दुसरं एक्सेप्शन असेल. आय एम नॉट सेइंग आय एम नॉट पुटिंग एव्हरीवन इन वन बास्केट बट as 90% at least. Why? Because रोज क्या है ना क्या उसमें क्या है. But the people who are coming all the way down have got the love for the Lord. Therefore, they are taking up so much efforts to come right from climbing the Himalayas, going to Amarnath cave, going to Vaishnav Devi, going to Girnar. ईश्वराचं प्रेम असेल तर सगळं होतं. आणि ईश्वराच्या जवळ जरी असेल त्या विग्रहाच्या आणि तुम्हाला प्रेम नसेल तर काही होऊ शकत नाही. ओके कंटिन्यू. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. रवि आवाज गया? नो हाँ आया गया. We can't hear you really. अभी आ रहा है आवाज? बात कर. नहीं आ रहा. विजू यू गॉट अ बुक? Yes, sir. रीड इट. रवि सेटलाइट करता आवाज नहीं आ रहा. And I see adverse omens, O Keshava, nor do I see any good in killing my kinsmen in battle. In this state of mental confusion, when his emotions have been totally divorced from his intellect, the objective mind, without the guidance of its subjective aspect, runs wild and comes to some unintelligent conclusions. He says, I desire neither victory nor empire nor even pleasure. It is a recognized fact that a patient of hysteria, when allowed to talk, will in a negative way express the very cause for the attack. For example, when a woman, hysterically raving, repeatedly declares with all emphasis that she is not tired of her husband, that she still respects him, that he still loves her, that there is no rupture between them, etc.,
She, by these very words, clearly indicates the exact cause of her mental chaos. Okay. Similarly, the very denials of Arjuna clearly indicate to all careful readers how and why he got into such a state of mental grief. He desired victory. He urgently wanted the kingdom. He anxiously expected to win pleasures for himself and his relations. But the challenging look of the mighty Kaurava forces and the great and eminent warriors standing ready to fight shattered his hopes, blasted his ambitions, and undermined his self confidence, and he slowly developed the well known Arjuna disease, the cure for which is the theme of the Gita. Hmm. Yeah. Once you take up the wrong path, you start justifying yourself. Hmm. In that, and then what Arjuna says, "O Keshava, nor do I see any good in killing my kinsmen in the battle." क्या मिलने वाला मारा मारी करके? What will you get by doing fighting in the battle? I don't want any pleasures. Let it be. कुछ नहीं चाहिए. This is the I should not use the word, but it's the sign of a coward. You have come on the battlefield. You have started the war, not started the war. You have agreed to start a war, agreed to fight against the adharma, and all of a sudden you say no जाओ दे. ऐसा कैसे चलेगा? No? Even in our life, many times what happens that we start doing something and then all of a sudden we get, क्या होता है? वैराग्य होता है. येतं ते. वैराग्य is what? Dispassion or non-attachment. I don't want this. A similar thing happened in my life many years back, 30 years back. As I had one एक महात्मा थे म्हणले म्हणे उनको बोला म्हणे आता मला वकील करायची नाही. कंटाळा आला म्हणे काय सगळं खोटं खरं करायला लागतं, करायचं खोटं करायला लागतं. आय डोंट वॉन्ट टू डू ॲडव्होकेसी. ते काय म्हणाले, वकील साहेब हे तुम्ही आधी विचार करायला पाहिजे होतं. आता तुम्ही अर्ध पोहून आलाय नदी आणि आता हा विचार करणं किती मूर्खपणाचं आहे. है ना? You have come half the way. Now only you have got only one option to cross the road, to cross the river. Similarly, Arjuna should have thought of it prior to enter plunging. Once he has agreed to do something, agreed to go for war, then at the last moment you can't back out. No, each one of us in our life, Gurudev used to say, you think 10,000 times. How much? You think 10,000 times, but once you decide, then don't go back on it. Maybe the decision is wrong, right? Whatever are the consequences, but you have decided now. No, is par ya us par. We will accept it. Whatever happens next time, we will not do it. But once you accepted it, don't go back. Don't repent, and don't start brooding over it. You take your own time. Like in marriage, you decide to have a partner. आता लग्नाला हार घालणार. आता नको. I don't want this girl. I want other girl. That cannot happen. आता एकदा माळ घातली की लग्न झालं. तुझे काय चांगलं बरं वाईट छान सुंदर काही असेल तर यू हॅव टू ऍक्सेप्ट हर एज युअर बेटर हाफ आणि संसार करायलाच पाहिजे. तिथे मग उपयोग नाही काय करून की असं का झालं तसं का झालं. संसार तुझी घेतली ना. आणि एक लक्षात ठेवा, द बेसिस ऑफ ऑल आर थिंग्स विच आर हॅपनिंग इन आवर लाईफ इज दॅट एव्हरीथिंग हॅपन्स इज फॉर आवर प्रोग्रेस and for our evolution. Remember this always. That is the cardinal rule. है ना? आपलं जे सगळं होतं ते आपल्या प्रगतीसाठी होतंय. Not to think in the other way that अरे क्यों हो रहा है, क्या हो रहा है. If you have got faith on the Lord, आपल्याला गुरुजीने काय सांगितलं रवीने सांगितलं आम्ही स्टडी ग्रुप घेतो. काय म्हणाले गुरुजी तुला? नाही ऐकू येत नाही. नाही आला सुंदर. Maybe it's a headset problem, Ravi. Headset problem. And see.
हेडसेट का है तो ऐसे बात कर. मैंने तो ब्लेसिंग्स है इनडायरेक्टली डायरेक्टली डायरेक्टली इनडायरेक्टली क्या है. तो खाली अपना अपने हाथ में है क्या पढ़ने का कैसा है ना. Each and see and as we discussed earlier, Ravi Raju, myself, that we should just take stanzas on our own this thing. अभी first chapter का क्या I'm keeping quiet, but second chapter onwards you have to everyone has to participate. अभी कितने so we have come to 32, only 14 stanzas more. But once you finish that, each one of us should participate. So then those thoughts will become yours. Otherwise, it is not a the lecture which I am giving. आपण प्रवचन करत असताना you should all of us should participate so that loud thinking should be there, churning will be there. Then those concepts will be fixed in your heart. Okay, and this is the crux of the Gita. If you learn, Arjuna, what is Gita? Gita is the antidote or medicine given to the Arjuna disease. And what is the Arjuna disease? Arjuna disease comes in each one of us lives every day, regularly. Whenever you have doubt in your life, ये करू क्या वो करू, you are going through Arjuna disease. आणि कशाने होतं अर्जुना डिसीज. यू गेट स्केअर्ड ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस. भीती वाटते पुढे काय होईल आपलं, पुढे काय होईल आपलं, पुढे काय होईल, काय होणार आहे. गुरुजी म्हणतात ना, गुरुजींचं भजन ना, अब तक तो निभाया है आगे भी निभा लेगा. इतके वर्ष काढली देवाने काळजी घेतली ना आपली, मग पुढे काय घेणार नाही तो. आपल्याच मनातले नकारात्मक द व्हेरी नेगेटिव्ह टेंडन्सीज इन आवर ओन माइंड हॅज अ डायरेक्ट इफेक्ट ऑन द हेल्थ. इम्युनिटी कमी होते, विचार खूप होतात, फोकस राहत नाही, सक्सेस रेट खाली येतो. वन थॉट. That is therefore, what is the antidote for it then? To be in the company of the good. सत्संग सारखं करा, सत्संगात सारखं राहा. एव्हरी डे यू हॅव टू हॅव सत्संग. सत्संग म्हणजे सडगुप्त ठेवायचं असं नाहीये. सत्संग म्हणजे गुरुजींनी सांगितलं तसं रामचरित मानस, तुलसा म्हणते झालं, नंतर भगवद्गीता, देन सीजर स्क्रिप्चर्स, नारद भक्ती सूत्र. Read to 1 or 2 pages, 3 pages, think over it. Then those thoughts, let them be yours. Autography of a yogi. See, read books also. That will be satsang in itself. नाहीतर मग काय होतं माहिती का, आपण इतकं आपल्याला खचून जायला 1 मिनिट पण लागत नाही. किती गरम होते 42.3 टेम्परेचर आता आपलं कसं होणार. काय होतं तेव्हा जेव्हा येतो तेव्हा होईल. एव्हरी टाइम व्हॉट एव्हर हॅपन्स यू हॅव गॉट कंप्लेंट. काही होऊ दे. So as we discussed in Narad Bhakti, so let us live at zero complaint level. I should decide that I will not complain for anything. I'll accept and go forward. Move forward. Acceptance is the key of success. There are so many players in cricket who have got their weaknesses. They can't play on the offside properly or on the back of the wicket or on the front of the. Then what do? Those shots they avoid, and still they become successful. They can hit a century. Similarly, we'll have some loopholes in our life, in our personality. Kind of असणार. You in spite of that, let us come out and be successful. मेंटली प्रॉब्लेम असेल, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल, आर्थिक प्रॉब्लेम असेल, शारीरिक प्रॉब्लेम असेल, जनी सर्व सुखी असा कोण आहे म्हटलं समर्थ. विचारी मना तूच शोधून पाय. You know, do one homework this week. Next week tell me. तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहे ना, आजूबाजूला लोक आहेत तुमच्या काय एकटेच राहतात. आजूबाजू लोक नेबर्स आहेत, कलिग्स आहेत, ऑफिसमध्ये लोक आहेत. त्यातले एक फक्त मला माणूस एक वन tell me that I have come across one person who has got no problems and is totally happy. Tell me next week. I give you 7 days. Search. And if anyone can get them, then I will felicitate him or her. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहेच आहे.
कोई मन दुखी, कोई तन दुखी, कोई धन रहित उदास. किसको मन का दुख है, किसको तन का दुख है, कोणाला धन नाहीये, कोणाला पुत्र नाहीये, कोणाचं लग्न होत नाहीये, कोणाला आई वडिलांचा त्रास आहे. काय ना काय ते सगळीकडे दुःख आहेच आहे. कुठे दुःख नाहीये? Everyone has some problem or the others. Out of that, we have to come out of it. So, what is the antidote? What is the medicine for it? Is the Bhagavad Gita. We all are undergoing the Arjuna disease. Remember, प्रत्येकाला everyone has this problem at all times in life, all phases of life. लहान मुलगा असेल तर ऍडमिशनचे कटकट, थोडा मोठा झाले की संस्काराचा त्रास, त्याच्या पुढे मूर्ख झाले की त्याच्या संगती कोण असेल त्याचं विवंचना, अजून मोठा झाली की त्याचं करिअर काय होणार, त्याच्यापेक्षा मोठं झालं की त्याचं लग्न होईल का नाही, त्याच्यापेक्षा मोठं झालं की त्याला मुलबाळ होईल की नाही, त्याच्यानंतर अजून मोठा झाला की तो आम्हाला सांभाळेल की नाही. कंटिन्युअसली चल रहा है बॉस. रिलेंटलेस इट इज गोइंग ऑन. And Dharmaraj Yudhishthir was laughing. He says, you know what is the highest joke in life? In spite of seeing all the sorrows and people dying around, the one who's alive is thinking, I'm going to remain permanent. I'm seeking happiness in this impermanent world. अशा शाश्वत जगात अशाश्वत सुख आपण शोधतो. In this impermanent life, we are searching for permanent happiness. How it will be there? असू शकेल का? Tell me. How can you find permanent happiness here? No, permanent happiness only can be got with if you cling on to the permanent, and the permanent is only the Lord, who was there with us before this birth, who is there with us in this birth, and who will remain with us after this body is you know what, after the when the body काय म्हणतात त्याला, is dead. Okay. Think. And therefore, I should earnestly form within, decide that I am going through this Arjuna disease and I have to come out of it. Get my point? Anyone has to ask, tell, say, ask anything, please do. बीच में interrupt करेंगे तो भी चलेगा. I don't have in my mind. But let the concept be clear. So just a thought that Arjuna disease is here because he had a fear of failure, or because he saw his own people and didn't want to kill them. Both. You know what happens? You know what happens when you go on the battlefield, or you go to on some field to fight. You start, one thought, negative thought comes in your mind, and you start justifying it. It's the very thing which is happening to Arjuna. One thought came that, Arey, these are my kinsmen, and then they are my near and dear ones. How to fight them? चुकीचं आहे. And then if they get killed, then I'll be blamed. And if I get killed, then what will happen to Draupadi and my son? काय करणार आहे? If fear comes, it comes from all sides. है ना, आपल्याला भीती वाटते तेव्हा काय कसं होतं आपल्या अवस्था सांगा बरं. आता आम्ही आमच्या आयुष्यात झाल्यामुळे आम्हाला त्याच्यातनं वी हॅव गॉन थ्रू इट, आय हॅव गॉन थ्रू इट, सो कॅन टेल यू when father passed away, mother passed away, you become blank, because 55 years of association every day together, and all of then you think, and funny part of it is that funny part of it is you don't think for the person who has passed away. You think in the line is what will happen to me after the person goes. कोई किसी के लिए रोता नहीं है दोस्त, सबको हर एक को खुद के किसी बात पे रोना है. स्वतःच रडणार, माझं काय होणार आहे, व्हॉट विल हॅपन टू मी.
हाऊ कॅन आय सर्वाइव्ह विदाउट हर? अरे पण तो जीव गेला त्याचं काय होतं? सगळ्या सद्गती मिळेल प्रार्थना करा ना देवाकडे. That time Guruji had told me, Guruji had called me and he said, I know Tushar that you are going through a very difficult phase, that the mother's vacuum cannot be replaced by anybody. But then crying also will not give you, crying also cannot bring you back. The only thing we have in your hand is, think of our memories. And let those memories be a source of inspiration to you in your life. है ना? कोणते जेव्हा काय आपण ना, वी शुड लर्न टू राईज फ्रॉम द ग्राउंड. एक फिनिश ऍडवर्स कंडिशन आले तरी यू हॅव टू जम्प ओव्हर दॅट अँड ट्राय. म्हणून तर आपण बालविहार ऑल्सो डन एक्सरसाइज ॲट गिव्हिंग यू सम थिंग्स लाईक ब्रूम, चप्पल. We should learn to see positivity out of those things also. Similarly in life, we should see the positivity. आलं दुःख आलं ठीक आहे ना, आलं पुढे काय? Yeah, and yesterday's example I'll give you. I was really upset because one of my friends one at the line last day, his mother was working in her house. He's of the same age of mine, and he happened to go to Loni, and one bus went over his legs. His leg was cut. पूर्ण पाय कापला गेला. So he came 6 months back. माझा कापला पाय कापले that leg. I could not bear because he was just काय ते रिक्षा पूस, पोलीस चौकीचं फरशी पूस असं काम करून ते जगत होतं. आता म्हटलं याचं कसं होणार? Yesterday he came with a new leg. What is that? Wooden leg. So you're so happy. तुषार मला पाय लागला बघ आणि चालून दाखवलं. किती आनंद होता त्याला त्याच्यात. See people, even in negativity they can see, and laughing, smiling, was very happy. आता म्हणजे मी काम करू शकतो. काय काय काम करतो, हळूहळू काम करतोय. घरी एकटा बसत नाही, सगळं काम करतो. थोडासा आहे सर्किट पण दॅट सी ना. आणि आपण असं तर आपल्याला थोडं काहीतरी थोडं आलं तरी आपण किती रडतो. थिंक माझ्या मनात आपल्या गुरुजी used to say that, Swamiji used to say that you should start learning from each incident in life. शिकत राहा. एकेकाच्या गोष्टीतनं आपण काय शिकता येईल, आपल्याला आपल्याला पॉझिटिव्हिटी काय घेता येईल आणि आपल्या दृष्टीने कसा उपयोग करता येईल हे बघायला पाहिजे. ऍडव्हर्सिटीज विल कम. इफ दे डोंट कम, लॉर्ड्स ग्रेस. येऊ दे, काय येतं येऊ दे, काय फरक पडतोय. हा जो विचार करतो ना तो ही क्रॉसेस दिस भवसागर. जास्तीत जास्त काय होणार, शरीर मरेल, शरीर चर्चा करेल, ताक मरू दे, पुढे काय. अच्छा, द ग्रेटेस्ट फिअर इज ऑफ डेथ, इजंट इट. माझं काय होणार मी मेल्यानंतर? कॉन्ट्रॅक्टर किती बोलते बघा ना. मी मेल्यानंतर माझं काय होणार? तू मेल्यानंतर तू राहणारच ना. तूच सांगतो ना मी राहणार आहे. माझं काय होणार, मी तू असणार आहेस. विचार करा. So you have to, with the help of the Lord, our sadhana, our love for the Lord, our faith, let us deal with each problem firmly. आणि काही नसेल तर आपल्याकडे इतके महात्मे चिन्ह मिशन मध्ये, यू कॅन गो टू समबडी, आस्क फॉर बिकॉज द थर्ड पर्सन आय हॅव सी who is the best person to give advice. If you have got 3 friends and there is a friction between 2 friends, the person who is the third person, who is the friend of both but is impartial, he can give a good solution to your problem, isn't it? तसंच आपल्या थर्ड पार्टीला कोणाला विचार, आई वडिलांना, मोठ्यांना विचारायचं की असं झालं काय करायचं, स्वामीजींना विचारायचं काय करू. एक जण गेली होती स्वामी गुरुजींकडे आता. She was in the mess of because of some wrong financial steps taken by their family. They landed in the soup. They're going very critical financial state they're going. And this is a told Guruji, what should I do? He told, what did I tell you 2 years back? Same thing I'm telling you now, again. You hold the Guru's feet and ask him for the solution. Ask Gurudev for a solution and he'll provide it. And second thing, you don't let go of your sadhana.
गुरुदेवांना सांगितले की बाबा असंच झालं, मला काय करता येत नाही, यू ओनली हेल्प मी आउट. And third thing, he says, whatever is there, you put your entire effort in what you are doing. And I think mentally that you are going to come out of this within 2 years, 3 years, whatever it is. Whatever has happened, it has happened. It was a folly. You should have taken proper precautions. You didn't take. You should have, even if you, every 15 days, they said, every 15 days, you should you should see your economics, how it is there in your life. पैशाचं कसं, how can you manage the money? Then you would have survived. But all of a sudden you took a drastic step. ये भी आपलं काय होतं माहिती का? It's not in that, but I'll take a stop. We fall to the greed. आपलं वाटतं आता पैसे मिळतात शेअर मार्केटमध्ये ना, मी 5 रुपये गुंतवतो मला 10 रुपये मिळतील. 7 रुपयेपर्यंत जातं, म्हणून घ्यायचे नाही, अजून पाहिजे म्हणून हाव असते. तर 7 रुपयाचे 3 रुपयावर येतं. एव्हरीथिंग द स्टॉक मार्केट सगळ्यांकडे असंच चाललंय. 5 लाख रुपये गुंतवले, 4 लाख रुपये झाले, 3 लाख रुपये झाले. की आपल्याला जे हाव असते ना, द ग्रीड इज देअर विच इज देअर, यू पुल्स इट डाऊन इवन इन लाईफ. So we should know where to stop, where to go, and therefore introspection of our life is also essential. Which step I am now, what I'm going to do now. Planning पाहिजे. Haphazard, don't let your life be haphazard. चाललंय आपलं पतंगासाठी कुठेतरी काहीतरी, असं नको. इतकं सिस्टमॅटिकली, सर सी, यू जस्ट सी द फन ऑफ इट. गुरुजी इज नॉट अ संसारी. काही माहित नाही, पण किती व्यवस्थित हे देतात, सोल्युशन देतात की नाही. म्हणून तर महात्म्यांकडे का सत्संगाचा उपयोग काय माहितीये का, ते आपल्याला इतकं छान, दे विल हेल्प यू टू कम आउट ऑफ ऑल द प्रॉब्लेम. कधीतरी जात जा, नमस्कार करायचा महात्म्यांकडे, काय त्यांचं काय सांगू, जाऊ दे, ठीक, एव्हरीथिंग इज फाईन. Three stanzas, I can't. Can I ask a question? Yeah, sure. Is it Arjuna lost sight of his goal? That's why all the confusions happened. Arjuna felt prey to his own mind's negativity. So then automatically his goal was lost. No, even if he has a goal in mind, he has goal of, what was his goal? To kill all Kauravas and establish the kingdom of truth, dharma. पण मध्येच काय आलं, हे माझे लोक आहेत, कसं मारणार, ममता आली, आसक्ती आली. म्हणून ते मला तुझं म्हटलं, मायारू मोर तोरते माया, मी माझं, हे सगळे माझे लोक आहेत. मग हा विचार तो आधी करायला पाहिजे होता ना. You should have thought over this line of thinking earlier. Now you are agreed to go for a war and you are on the battlefield and you think this way. That is absolutely non-acceptable. So one Mahatma had told that in anyone's when anyone's growth hampers, or there is a doom that comes in, two major reasons is there. One is fear. You should never have fear, and the second thing is doubting oneself. When you doubt yourself कि मैं ये कर पाऊंगा कि नहीं, ये होगा कि नहीं, confidence level goes down. Confidence is not there. Not there. More confidence, more is a success. And confidence only comes when you have got the Ishwarata Adhisthana Satar, foundation of the Lord. Yes. ईश्वर भक्ती पाहिजे रे, खूप पाहिजे. ज्यावेळेला भक्ती येईल ना, त्यावेळेला विरक्ती, मुक्ती, बाकी सगळं सोपं होऊन जातं. बाकी लक्षच जात नाही ना आपलं. बरं, भक्ती का वाढत नाही सांगा. आता आपण आप पासू दे, चाललेले चालू दे. आता आपण आपली भक्ती का वाढत नाही सांगा बरं. एक जण सांगा. आपली साधना वाढायला पाहिजे, ते होत नाही. हो, का नाही होत? त्याला वेळ काढत नाही आपण. I am all are telling the same question, but giving the answer. Laziness, inconsistency in the sadhana. If I am reading one stanza or one thing every day, then I feel I have some other priority or some other thing. आज रहने देते हैं, आज नहीं उठते. मतलब for a certain time period, suppose if I'm reading something, I'm not giving importance to it.
बरोबर आहे. हाँ राइट, है मतलब ना? we have a priority list. When it is हाँ a list, then we have 10 things which go up and down. तो हमारा जब हमारा यही एम करके नहीं है, we have a list. या So probably एंड सो उसमें laziness fit होता हाँ, है. लेजीनेस नहीं है, जैसे है ना कि मार्केट में जाकर सब्जी लेने का है, लेके आने का है, जाके बैंक में जाके पैसा लेके आने का, पेट्रोल गाड़ी में पेट्रोल भरने का है, वैसे भगवान का नाम लेना एक लिस्ट, बकेट लिस्ट है. In fact, the state should be there. अच्छा, you answer this. I'll take the answer and then I'll take. आपली भक्ती का होत नाही. You are right, Anu. Sir, I feel Love. we consider God as just a wish fulfiller. हमको लगता है हमारा कोई चीज़ चाहिए, हमको वो मिल गया, and then we sideline him, and then फिर कुछ नहीं मिलता है, वापस उनके पास जाते हैं, कुछ मांगते हैं. तो ये हमारा ये जस्ट क्या बोलते हैं, सो ट्रांजैक्शन बेस पे रखते हैं. बार्गेनिंग. हाँ, हाँ, bargaining. उसको क्या बोलते रे? I forgot it was. कल्पवृक्ष. बार्टर सिस्टम. घ्यायची तेव्हा द्यायची. Okay, that is one point. Okay, Viju. So I think love is, if there is love, then everything gets sidelined. He comes into priority. So love is not there. Love is not there. Why love is not there? You are only playing with my words. Bhakti and love is not different. Because we don't know him enough. I mean, like we saw in the which I don't know text we saw. Love increases when we get to know about his qualities. We read about him. Yeah. Yeah. Very good. This is, you are coming near to the answer. Anybody else? Vageshwari, Chaitali. ते लोक झोपले. एक कोणतरी बोला, दोघांनी बोलली काय. हा, देवापेक्षा स्वतःवरती विश्वास जास्त आहे, त्यामुळे भक्ती कमी होते. वागेश्वरी. कारण असं होऊ शकतं. हा, वागेश्वरी. नाही, अजूनही मला वाटतं अर्थार्थीमध्येच पुढे जात नाही होत आम्ही. म्हणजे तेच काहीतरी मिळवण्यापुरतं आम्ही आपला 108 वेळा हनुमान चालीसा म्हणू, पण ते खरं देवाचंच दर्शन व्हावं आणि हेच आपण म्हणजे आत्मस्वरूप जाणता यावं वगैरे, हे अजून तिथपर्यंत नाहीच पोचलेलो. बरोबर. विजू आणि we are attached to the worldly pleasures and only invoke bhakti when it suits our needs. This kela okay. See, all are coming to one point, but you are missing one major point. We are not. It is a cycle. Let आपल्याला भक्ती का नाही, आपण भक्ती रमाकांत आवाज बंद कर. We are not coming closer to bhakti because आपल्याला प्रचिती येत नाही. येते का प्रचिती? आपल्याला प्रचिती आली की ऑटोमॅटिकली आपली भक्ती वाढेल. प्रचिती येण्यासाठी काय करायला लागते? तुम्ही सगळ्यांना. What is prachiti, sir? Prachiti is experience. Okay. प्रचिती म्हणजे तसं म्हणजे आपल्याला ते देवाने कुठल्या ना कुठल्या संकटातनं सोडवलेलं आहे, हे तर नक्की आहे. हा अनुभव तर सगळ्यांनाच आलेला आहे आपल्याला. 100% पण नाही, ऐक, त्याची जाणीव नाहीये. त्यावेळेला वाटतं आपण नमस्कार करतो, हा देवाने वाढव, पण ते आपण ते वाढवत नाही आणि ती खात्री मनात आपण इन्स्टॉल करत नाही, मनात रुजवत नाही ती भावना की अरे मला देवाने आज काढलं, अब तक तो निभाया, आगे भी निभा लेगा. ते फक्त बसत नाही मनात. दॅट इज नॉट. कुंतीला पण असं वाटलं होतं की देव तिच्या इतक्या जवळ होता, पण देवा तू दुःखच दे म्हणजे मी तुझं नाव घेऊ शकते. तिच्या तर देव इतका जवळचा होता, नातेवाईक होता, पण तू दुःख दिलं कीच मी नाव घेऊ शकते, असं मी तुझी आठवण करू शकते. म्हणजे जेव्हा आपल्याला दुःख जेव्हा होतं ना, त्यावेळेला आर्तता वाढते. अगदी बरोबर. आणि आर्तता नसले तर ईश्वराची प्रचिती होत नाही. सिंपल. आणि परवा गुरुजींनी सांगितलं तसं भाव, देव फक्त भावाचा भुकेला आहे. तुमचा भाव जसे आहे तसा तो प्रसन्न होतो. तेव्हा आपले खरंच दुःख असतं ना, तेव्हा जी आर्तता तुम्ही म्हणता तसं इतकं आपण मनापासून घेत असतो. एरवीचं नाव घेणं आणि तेव्हाचं नाव घेणं हे खूप वेगळं असतं देवाचं. आणि आता आपण पण आहे ना, किंवा ईश्वराचं नाव घेताना आपल्याला डोळ्यात अश्रू येतात का? प्रेमाश्रू. विचार करा ना.
त्या भगवंताचं नाव घेताना डोळ्यातनं अश्रू येतात का? ते आपले अष्टसात्विक भाव जागृत होतात का? प्रेमच नाही ना. त्या ईश्वर माझ्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे, हे भावनाच नाही. आता मी अनुला सांगितलं तसं भाजीपाला पेट्रोल भरतो तसं एक ईश्वर एक काय कमोडिटी आहे. इज नॉट अ part and parcel of our life. He is not a very foundation of our life. It is because of him that we are surviving. ही विचारच नाहीये. प्रत्येक श्वास ईश्वराचा आहे. ईश्वराने ठरवलं की आता तुषारचा श्वास बंद करायचा, संपला विषय. काय बोलणार तो? आणि म्हणून मला वाटतं आपलं मी करता यायचं म्हणजे मग ती परवा पाठवलं ना ग्रुपवर रामदास स्वामींचं पाठवलं होतं ना. काय होतं ते? मी करता ऐसे म्हणजे त्याने तू आविषी दुःखासी, राम करता ऐसे म्हणते त्याने तू आविषी सुखासी. बरोबर. त्यामुळे आपल्याला सारखं वाटत नसतं की मी करतोय, माझं करतोय, आणि रेग्युलेटर कोणतरी वेगळं आहे हो. आणि त्याची भक्ती केली की आपलं सगळं सोपं होऊन जातं आयुष्य. आपल्याला जरी हे बघा, एक लक्षात घ्या की ईश्वराची भक्ती केल्याने काय होतं आज सांगा, त्याचं डिस्कस करूया परत. म्हणजे काय होईल की आपल्याला हे करायला एक प्रेरणा मिळेल. यू गेट इन्स्पिरेशन टू डू इट. साईबाबा म्हणतात तसं श्रद्धा आणि सबुरी कमी पडते आपली. हा ठीक आहे, सगळंच कमी पडतं आयुष्यात. साधना पण कमी पडते, विचार पण कमी पडतात, भक्ती पण कमी पडते, प्रेम पण कमी पडतं. का कमी पडतं? की आपल्याला त्याच्या विषयी ओढ खूप कमी. आय डोंट वॉन्ट हिम डेस्परेटली. रामकृष्ण परमहंस काय म्हणाले की एकाने एकदा त्यांच्याकडे आला आणि मग मला देवाचे दर्शन द्या. ते मला म्हणजे देऊ तुला वेळ, असं परत 2 महिने आला. मग काय नाही दिलं, कुठे काय दिलं. चल म्हणे आता आपण आंघोळीला जाऊ. सकाळी 4 वाजले होते. आंघोळीला घेऊन गेले गंगेवर आणि तिथे त्यांनी काय केलं, त्याला खाली बुडवलं पाण्यात आणि त्याला 2 मिनिटं असंच ठेवलं. तर ही स्टार्टेड गॅस्पिंग फॉर वॉटर ना. आफ्टर 2 minutes they removed him. What was the thought when you were inside? I was gasping for water. I just wanted to breathe desperately. But if this is the same state in your life for the Lord will come and reveal himself to you. असं तडफड वाटते का आपल्याला की ईश्वराचं दर्शन व्हावं, ईश्वराची प्रचिती यावी, आय शुड एक्सपिरियन्स द लॉर्ड, असं वाटतं का आपल्याला? ज्यावेळेला असं प्रकर्षाने वाटेल ना, त्यावेळेला तुम्हाला तुमची साधना बरोबर चालली सवय. नाहीतर काय घेसे आणि देसे असं चाललं, बार्टर सिस्टम. ज्यावेळेला आपल्याला दुःख येतं त्यावेळेला ईश्वराचं उपासना करायची, झालं की झालं म्हणायचं. प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला दुःख येतं, प्रश्न उद्भवतात, त्यावेळेला एक लक्षात ठेवायचे की ते ईश्वराची कृपा आहे आपल्यावर. आपल्याला ईश्वर त्याच्या कृपेने आपल्याला कृपाळूपणे अल्प धारिष्ठ पाहिजे, थोडंसं धारिष्ठ बघतो. आणि आपण बघायला आले की आईचं आणि मुलाचं असतं ना, लहान मुलगा की खेळत असतो, जोपर्यंत आई खेळते तोपर्यंत बघत नाही, थोडं रडायला लागलं की तरी बघत नाही. मग ज्यावेळेला भोकाड पसरतं तेव्हा आई सगळं हातात ते कामं सोडते आणि त्याला घेते आणि दूध पाजते. तसंच आहे की आपण सगळं सोडून जेव्हा ईश्वराची आर्तताने भक्ती करू, त्याला बोलवू, त्यावेळेला ईश्वर तुमचं काळजी घेईल आणि त्यावेळेला तुम्हाला प्रचिती येईल. तितके दॅट इंटेन्सिटी शुड बी देअर इन युअर डिवोशन. Devotion is not a part-time job. Spirituality is not a part-time job, Guruji says. It is 24/7 into 365. Only 10 minutes of repetition of the Lord's name in a day will be helpful. It's not that it will not be helpful, but it will not serve the cause, serve the purpose. An alert and vigilant mind will bring you all the success. And in order to keep your mind alert and vigilant, we should have constant, communication with the Lord. Okay, ka? Anyone has any questions? Sir, but it is all a vicious cycle, right? So if we say that 10 minutes of the Lord's name in a day will not serve the purpose, but it is not a harm, but probably the consistency or something, because if we do it ritualistically, then at some point will the love or will it develop? I agree, Anu, but what is our age now? दया आएगी उसको कभी ना कभी, दास पाएगा दर्शन कभी ना कभी. आता चालू ना आयुष्य, कभी ना कभी, कभी ना कभी. क्यों? Why not अभी ना अभी, अभी क्या अभी?
That, see, in long term, but you are forgetting that each and every day of our life is passing through now. बाद में देखें, it is not this is not a what job for after retirement. Remember, when you are hale and hearty, your body is strong, that time only with your sadhana you can get the experience of the Lord. And so they I'll 150% will give you experience. 150%. In some form or the other. But तुम करो ना. केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे. काय करत नाही आम्हाला असं पाहिजे असं नाही होणार. काय नाही तर ईश्वराचं प्रेम तरी वाढवा. Anu, you are not there for the 3 study groups we took. In that we discuss in Narad Bhakti Sutra that if you want devotion to the Lord, first thing is that accept Lord as a part and parcel of your life, like a brother, like a father, like a mother, like a friend. Should be a part and parcel of your, as the family member. He should be a family member. Then your love will increase. Now what is happening that the Lord is somewhere in the heaven and I am here. असं होत आहे. Okay, so try to make the Lord a part of your family, na. That simple way is what tell whenever you're going, you have got ideal photo picture in front in your house. Tell that I'm going out now. Speak with him. की मी आता बाहेर जाऊन येतो, माझं असं काम आहे, त्याचं तुम्ही करून घ्या. मग ते आपण जेव्हा बोलायला लागतो ईश्वराशी तेव्हा ते त्याला तो पण त्याच्या पोचतं ना. बोलून बघा तरी. ट्राय नो. येस सर. नाही की नाही. मी कुठेतरी वाचलं होतं, मला आठवत नाही कुठे वाचलं ते, की फक्त हे शरीर जे आहे म्हणजे मनुष्य शरीर त्याच्यामध्येच आपण साधना करू शकतो. म्हणजे जर का स्वर्गामध्ये जरी गेलो तरी ती भोगयोनी होते, तिथे आपण साधना करू शकत नाही. काय गॅरंटी की पुढचा जन्म आपल्याला मनुष्याचा मिळेल. तर याच जन्मामध्ये करतो, याचे जेव्हा महत्व आपल्या आयुष्यामध्ये वाढेल की आपल्याला हे शरीर मिळाले. आणि एक जण आमच्या ओळखीचे होते, स्पिरिच्युअल, अतिशय स्पिरिच्युअल, पण शेवटी त्यांना नको वाटत होतं की देवाचं नाव घ्यायला. अशी जर का आपली अवस्था झाली तर आपण काय उपयोग आहे. आता जितक्या जास्तीत जास्त साधना करता येईल तेवढी केली पाहिजे. नंतरची गॅरंटी नाही. खरंच आहे. Absolutely, I agree with her 100%. Now if you all see, now also you have got such a condition atmosphere and it's Guru's grace. अनु कसं असतं माहिती का, 4 कृपाची आवश्यकता असते. एक कृपा म्हणजे शास्त्र कृपा, दुसरी कृपा म्हणजे गुरुकृपा, तिसरी कृपा म्हणजे आत्मकृपा नाही, चौथी कृपा म्हणजे आत्मकृपा. तिसरी कुठली विचारलं मी? गुरुकृपा, शास्त्रकृपा, ईशकृपा आणि आत्मकृपा. All these 4 should, when they come, that you come to start the learning the scriptures. First is the grace of the scriptures, second is the grace of the Guru, third is the grace of the Lord, and the fourth is your own grace. Now by our good fortune we have come across Chinmaya Mission and we have got all the guidance. So we have got all the 4 graces. But only point where we are lagging is our own self effort. है ना. वी शुड फाइंड टाइम रे. ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याचा असं आपण विचार करतो का आता मी माझ्या आय एम सेइंग ऑफ गर्लफ्रेंड अँड बॉयफ्रेंड. नाउ द बॉयफ्रेंड सेज I only think of my girlfriend from 9 to 11 in the morning. Rest in the day I don't think of her also. असं होतं का? 24/7 he thinks of her or him. काय करत असेल, कुठे असेल, एक मेसेज करेल, काय करायचं काय नाही, काय करायचं. कंटिन्युअसली. वाय? बट द पर्सन whom you love, you want to get closer and closer to him or her. मग ज्या अर्थी आपली भक्ती इतकी प्रगल्भ होत नाही त्याच्या अर्थ डायरेक्टलीचा अर्थ असा होतो की आपल्या ईश्वराबद्दल प्रेम तेवढं नाही. आणि प्रेम वाढवण्यासाठी सत्संगती, स्टडी ऑफ द स्क्रिप्चर, स्क्रिप्चर्स पेक्षा स्टार्ट रिडिंग स्टोरीज ऑफ द लॉर्ड. त्याची भगवानाचे लीला, मग त्याच्या प्रेमात पडाल ना तुम्ही.
ओके नाही येस सर. राईट अनु येस सर. ओके हे पुढच्या आले घेऊ 33 कसं होतं तसं होऊ दे जास्त मी काय 47 आहेत ना पहिले हा 47 बघू किती अजून 2 ग्रुप जातील मनाचे लोक कोणाचे आहेत हाँ नहीं ठीक है ठीक और कुछ बोलने का जी का भी था अच्छा अच्छा नेक्स्ट टाइम करें सर आप जब ये अभी बोल रहे थे ना हाँ तुम करो ना तुम सोच रही थी करो ना आया तभी भगवान यही बोल रहे थे ना तुम करो ना हाँ वे कुछ करते नहीं और बोलने का मुझे कुछ आता नहीं एक्सपीरियंस ऐसा नहीं होता है एक तो इट इज यू नो कायक दगडाची रेग आहे तुम्ही जरा उपासना व्यवस्थित कराल तर तुम्हाला प्रचिती 100% येणार 100% काय नाही ईश्वराचं स्वप्नदर्शन होईल कुठे तुमचं कुठे तुम्हाला तुमची काय म्हणतात त्याला जीवामध्ये युअर माउथ बिकम स्वीट किंवा तुम्हाला वास यायला लागतो छान छान काय ना काहीतरी येईलच कुठेतरी काय ना काहीतरी विल गेट एक्सपिरियन्स नॉट दॅट ते तुम्हाला काय होणार नाही की म्हणजे असं पण नाही की हे आलं तरच होत आहे इट्स नॉट डे बोथ वेज बट इट इज द लॉर्ड और गुरु सीज टू इट दॅट you get some sort of inspiration in some sort of experience which will boost your sadhana पण ते निरपेक्षपणे करायला पाहिजे हिने म्हटलं तसं कोणी वागेश्वरीने आपल्याला पाहिजे हे पाहिजे म्हणून आपण करतो मग काय मिळणार देवा मला तूच पाहिजे म्हणून आपण करतो का साधना तर ते साधना फलश्रुत होते फलभूत होते आय वॉन्ट लॉर्ड ओनली फॉर द सेक ऑफ द लॉर्ड बस बाकी हे संसार होऊ जाऊ दे काय फरक पडतो काय वर खाली अजून काय होणार आहे पण मला देवा तूच हवायस बाकी मला काही नको आपलं कसं असतं माहितीये का मी हे वाचलं आणि मी केलं ना की माझं जर सगळं व्यवस्थित होईल मग देव म्हणतो ना म्हणे सगळं मागायला माझ्याकडे खूप लोक येतात रे पण मला तूच पाहिजे असं म्हणायला कोणीच येत नाही प्रत्येकाला काय ना काहीतरी माझ्याकडनं हवं असतं पण मग कोणाला मी नको असतो म्हणून ज्यावेळेला अर्जुनाने कृष्णाला मागितलं त्यावेळेला सगळ्यात आनंदी कोणी असं कृष्ण झालं की मला कोणीतरी मला विचारलं म्हणतात ना मी हिरे द्यायला बसलोय आणि लोक हिंग मागायला येतात हा सगळं द्यायला बसलंय तो सगळं आनंद देतोय सगळं आहे आनंद स्वरूप आहे प्रेम स्वरूप आहे ना बघा तुम्ही विचार करू अजून काय कुछ नहीं ना कल एक सेशन अटेंड किया था मैंने गीता परिवार करके एक इंस्टीट्यूशन है जैसे अपना है तो ये लोग सबको भगवत गीता सिखाते दे टीचिंग एवरीवन फ्री ऑफ कॉस्ट एंड दे स्टार्टेड ड्यूरिंग द पैंडेमिक डूइंग ऑनलाइन क्लासेस तो पहले बार कुछ 2000 लोगों ने एनरोल किया ऐसे करते करते अभी जो बैच शुरू कर रहे हैं वो उसमें 40,000 पीपल हैव एनरोल्ड अरे बाप रे दे हैव 12,000 सेवक्स who will be teaching them in around 8-9 languages क्या चैंटिंग क्या मीनिंग चैंटिंग और उसके बाद मीनिंग भी उनके ऐसे लेवल है कुछ लेवल 1 लेवल 2 उसमें वो गोविंद गिरी महाराज जी है ना वो कल इनॉग्रेशन में थे तो उन्होंने ये आइडिया दिया था कि हम भगवत गीता सब जगह हर घर गीता हर कर गीता ऐसे उन्होंने अपना गुरुदेव ने तो 1980 में किया था हाँ घर घर गीता उन्होंने एक दूसरे स्वामी जी को भी इनवाइट किया था इनॉग्रेशन के लिए तो एक स्वात्मानंदा करके दूसरे कोई इसके है वो वेस्ट के हैं तो वो स्वामी जी ने बोला कि आई हैव सम 30 डिप्लोमा सर्टिफिकेट्स आई हैव अंडरगॉन सो मेनी PhD ये वो बहुत पढ़े हैं अल्टीमेटली ही फाउंड भगवत गीता विच गेव हिम ऑल आंसर्स और अच्छी बात ये थी कि ही इज द डिसाइपल ऑफ अपने दयानंद सरस्वती and in his talk he mentioned Chinmayananda also saying that my guru Dayananda by hearted the Gita reverse and आगे से पीछे से सब by heart किया and ultimately he got to know that I still don't know Gita so he went to his guru Chinmayananda and Chinmayananda then told him that you'll have to understand what Gita is so you have to let the Gita go through you ऐसा है और देख ना कितना से ऑल अपना ना यू जस्ट थिंक ऑफ आवर ओन लाइफ्स इट इज नॉट कोइंसिडेंट दैट वी आर हैपनिंग पहला नारद तुरा आ गया
बाद में वागेश्वरी की वजह से वागेश्वरी से हो गया, लेकिन इट वॉज उपदेशार आ गए, बाद में ये गीता आ गया. इट इज ऑल प्लान, डिवाइन प्लानिंग है, कुछ ऐसा नहीं हो रहा है, कुछ ऐसा उन्होंने भी यही बोला कि डोंट थिंक यू हैव चोजन दिस, या आपने चूज नहीं किया है, आपको चूज नहीं. किया गया है करके भगवान ने. अभी इतने लोगों को मैसेज किया, कितने लोग हैं आज? 10-10 लोग हैं, 12-15 लोग हैं सब मिलके. आज ये भी नहीं है ना, श्रीनिवास भी नहीं. ठीक है ना, रहेंगे. चलो रहेंगे. शांति पाठ कौन, ये कौन मेरा प्लेस? Can I ask a question? या Sorry, I should study and gain spiritual knowledge. Is it a selfish thought? But that is a selfish thought. But for having this thought, you have to be selfless. मला पाहिजे, हे पाहिजे ना. This is the best thought. Unless and until you become totally selfish, you cannot attain selflessness. त्यात सगळे लोक येऊन चढतील डोक्यावर. The friends will come. You have to sacrifice so many things. है ना? Friends, acquaintances, relatives, time you have to give. त्याच वेळेला होईल ना. Success is not found as ऐसा ही नहीं आता success. There is a tons of sacrifices which you have made. And therefore, when you say that this is a selfish thought that I want mukti, but that is the purpose of your life. And that is a good divine thought ना. तेवढं तर स्वार्थी पाहिजे ना, परम स्वार्थी पाहिजे. स्वामी पुरुषोत्तमांना म्हणायचे, जोपर्यंत परम स्वार्थी होत नाही तोपर्यंत तुम्हाला परमार्थ मिळत नाही. एवढी परम स्वार्थी, परम इज divine divinity, स्वार्थ is selfishness. You have to be selfish to the core to reach the highest. So one definition of selfishness is also that I alone should get it, right? ऐसा तो नहीं है हमारा. नहीं. हाँ, नहीं, आय एम टेलिंग यू दॅट ना. बट सी कसं आहे, आपल्याला भक्तीला आपल्याला तिथे स्वार्थ पाहिजे ना रे. तिथे इट इज नॉट अ कॉंग्रॅच्युलेशन, मी आणि माझ्या बायकोला दोघांना मुक्ती पाहिजे असं होत नाही ना. हाँ, मैं आपण माझे साधन मलाच करायला पाहिजे. सिर्फ मेरे को ही मिलना चाहिए, किसी और को नहीं मिलना चाहिए, ऐसा भी नहीं. इट्स नॉट दॅट. होते नाही दॅट सेल्फिशनेस नाही. की इथे इट इज दिस सेल्फिशनेस व्हॉट समथिंग डिफरंट विच इज इम्प्लाइंग. So there was this. No, it is not comparison with others. It is for self. हाँ, बस. हाँ, विजू. So there was a satsang and there was seva happening by Swamiji's, and the ladies went and said that you all are doing so much for our development, for our upliftment. So he's saying, no, we are doing this, but there is a selfishness of our to gain punya and for our upliftment also by sharing what we have learned. So he's saying that spiritual people are the most selfish people because they are looking at their own development more than others. Yeah. म्हणून सांगितलं स्वामी पुरुषांना सांगितलं, परम स्वार्थ होईल तो परमार्थ होईल म्हटलं. हा, आपल्याला बघायला नको अरे, कधी काय बघ, सगळ्यांचं बघण्यापेक्षा आपली हित बघायला नको का? आपण देव सोडताना एकटं जाणार का सगळ्यांनी घेऊन जाणार आहे? चला गँग आपण आज मोरूया असं होणार आहे का? आपल्याला आपला प्रवास आपण एकट्यानेच करायला पाहिजे. आधी एकटाच होतो, मग आपण जगात एकटं चालू, एकट्याने राहतोय आणि एकट्याला जायचंय. मग आपण आपला विचार नको करायला. ईश्वराचे अनुसंधान मला काय एकटं, माझ्या बायको आणि नवरा बायको होणार नाही, ते स्वतः करायला पाहिजे. दुसऱ्यांमध्ये अडकणं हीच माया आहे ना. हा, ते कुठेतरी स्वार्थ पाहिजेच ना. पण सगळ्या स्वार्थापेक्षा हा सगळ्यात उच्च स्वार्थ आहे. बाकीच्या स्वार्थात त्याच्यात आपलं म्हणजे काय म्हणतात त्याला, काहीतरी त्याच्यात नकारात्मक शक्ती, पण याच्यात नकारात्मक काही नाही. नो निगेटिव्हिटी. इट्स जस्ट यू आर evolving and that time see the benefits of this swartha is of this selfishness is that you start loving people, you start spreading positivity, isn't it? But in that what is selfishness, you are saying we are only spreading negativity, nothing else. फक्त माझं बघणं, माझं घर, माझा मुलगा, माझी पत्नी, माझं बायको, माझं घर, माझं दुकान, माझा समाज, बस. इथे कसं होतं, हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जायची स्थिर, सगळं विश्वच माझं घर आहे. ईश्वराशिवाय काहीच नाहीये.
आणि मी ज्याच्याकडे बघतो, जे जे भेटीसे भूत त्याचे मानले भगवंत. जे माझ्या घरी येत आहेत, जे माझ्या बरोबर माझ्याशी बोलतायत, माझ्या संपर्कात आहेत, प्रत्येकामध्ये तो भगवंतच त्या रूपाने येतो. तुम्ही प्लेज लो, कोण विजू टेक. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. We stand as one family, bound to each other with love and respect. We serve as an army, courageous and disciplined, ever ready to fight against all low tendencies and false values within and without us. We live honestly, the noble life of sacrifice and service, producing more than what we consume and giving more than what we take. We seek the Lord's grace to keep us on the path of virtue, courage, and wisdom. May thy grace and blessings flow through us to the world around us. We believe that the service of our country is the service of the Lord of Lords, and devotion to the people is devotion to the Supreme Self. We know our responsibilities. Give us the ability and courage to fulfill them. Om Tat Sat. Om Tat Sat. Hari Om.